हर हर महादेव. महाशिवरात्र संपूर्ण वर्षात एकदाच येणारी एक नामी संधी, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाचं ट्रान्सफॉर्मेशन करू शकता, संपूर्ण आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल करू शकता. फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षात येणारी चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्र. खगोलशास्त्रानुसार तसंच ज्योतिषशास्त्रानुसार पूर्ण वर्षातील सर्वाधिक काळोखी रात्र म्हणजेच महाशिवरात्र. संपूर्ण काळोख म्हणजेच एक मोठी पाटी काळीशार, जिच्यावर तुम्ही काहीही नवीन लिहू शकता, नवनिर्मिती करू शकता, आयुष्य नव्यानं घडवण्याची ही संधी म्हणजेच महाशिवरात्र. या दिवशी चंद्राचा प्रभाव कमीत कमी असतो, त्यामुळं शून्यता, स्तब्धता, मन शांत, त्यामुळं मॅनिफेस्टेशन करण्यासाठी सगळ्यात अनुकूल काळ मानला जातो. तसंच खगोलशास्त्रानुसार या दिवशी ऊर्जेचा प्रवाह नैसर्गिकरित्या वरच्या दिशेने होत असतो. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी आपण या ऊर्जेचा वापर करू शकतो. कशा पद्धतीनं? त्या दिवशी संपूर्ण रात्र जागरण केलं पाहिजे. जागरण, ध्यान, आत्मपरीक्षण, शिवमंत्रांचं पठण, प्रार्थना, तसंच सप्तचक्रांचं मेडिटेशन, त्यांच्या संपूर्ण बीज मंत्रासहित अशा कित्येक गोष्टी तुम्ही या रात्री करू शकता. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि या सर्व आध्यात्मिक क्रिया करत राहायचंय, जागरूक राहायचंय. पाठीचा कणा ताठ म्हणजेच आपण मानसिक, शारीरिक सर्वच दृष्टीने सचेत असल्याचं लक्षण. हिंदूंच्या सर्वात मोठ्या सणांपैकी हा एक सण आहे महाशिवरात्र, आणि तो ऋतुचक्रावर आधारलेला आहे. जेव्हा शिशिर ऋतू संपत येत असतो आणि वसंताची चाहूल लागलेली असते, तेव्हाची रात्र म्हणजेच महाशिवरात्र. तर आपल्या आयुष्यात वसंत फुलवण्याची संधी म्हणजेच महाशिवरात्र. तर आध्यात्मिकदृष्ट्या या संधीचा जरूर आपण वापर केला पाहिजे. सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. हर हर महादेव.